मी श्रुतिका किशोर मोरे. आम्ही देवनार कॉलनी आणि झाकीर हुसेन नगरच्या लोकांना शब्द दिला होता की आम्ही जितून येऊ किंवा हारून येऊ, आम्ही तुमचं लादीकरणात मंदिराचं काम करून देणार. पण इलेक्शन होऊन आम्ही दोन महिने झाले, आम्ही ते काम पूर्ण केलेलं आहे. देवनार कॉलनीच्या मंदिराचं लादीकरणाचं काम आणि झाकीर हुसेन नगरच्या समोरच्या मंदिराचं काम आम्ही ते पूर्ण केलेलं आहे. आम्ही वार्ड क्रमांक 141 मधले संपूर्ण जनतेचे आम्ही सोबत आहे. काही तुमचं काम असेल ते आम्ही तुमचं पूर्ण करेल. हिंदू असो या इतर कोणत्याही धर्माचे लोक असो, आम्ही सर्वांचं ही काही अपेक्षा असेल किंवा काम असेल ते आम्ही पूर्ण करणार आहोत. मांगीर बाबाच्या यात्रेला येणाऱ्याच्या सर्व भावी भक्तांच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे उमेदवार वार्ड क्रमांक 141चे उमेदवार श्रुतिका किशोर मोरे यांनी देवनार कॉलनीतल्या आणि झाकीर हुसेन नगरमधल्या लोकांना शब्द दिलेला की आम्ही निवडून येऊ, या आमचा पराभव, पण जो आम्ही तुम्हाला शब्द दिला तो पूर्ण करणार. आणि आज श्रुतिका किशोर मोरे यांनी तो शब्द पूर्ण केला आणि मंदिराच्या लादीकरणाचं सुशोभीकरण असेल त्याचं काम परिपूर्ण केलं आहे. आणि जनताच्या आम्ही सोबतच आहोत. आम्हाला वाटतं की आम्ही जनतेने फक्त आमच्याकडे काम घेऊन यावं आणि आम्ही 100% जनतेचं काम करणार. कारण की आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो ना, आम्हाला ग्राउंड लेवलचे परिपूर्ण कामे माहिती आहेत आणि मी 100% जनतेसोबत आहोत आणि जनतेचे कामच करणार. आणि मला मिहीरभाई कोटेजा असतील, भारतीय जनता पार्टीचे ते नेते असतील, देवेंद्र फडणवीस असतील, ह्या सर्वांचा मला आशीर्वाद आहे की जनतेचं काम करण्यासाठी. आणि भारतीय जनता पार्टी कधी उभाच असते की लोकांचे कसे कामं करून आणि मी लोकांच्या मनात कसं बसू. त्याच्यामुळं तर भारतीय जनता पार्टीला 5,500पर्यंत मतदान आलं. कारण की त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पार्टी ही कामच करते आणि काम शेवटपर्यंत काम करतच राहणार. तर मराठी आणि हिंदू माणसाविषयी एकच वाटतं आहे, आपल्या आजूबाजूला सर्व MIMचे उमेदवार आले आहेत. आणि तुम्हाला मी आत्ता आश्वासन देतो आणि शब्द देतो, जर आपण मराठी आणि हिंदू माणूस भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा नाही राहिला, भारतीय जनता पार्टीला मतदान नाही केलं, तर तुमचं येणारा नगरसेवक मराठी आणि हिंदू माणसानं तुमचा येणारा नगरसेवक MIMचा असेल. त्यामुळं आपण आत्ताच विचार करावा आणि मानखुर्द शिवाजीनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावं. बस मी हे सांगू शकतो. आमच्या देवनार कॉलनीमध्ये आमचे लाडके उमेदवार श्रुती मोरे जी आहेत, त्यांनी शब्द दिला होता देवनारवाल्यांना की मी जितून येऊ या हारू, पर मी हा मंदिरचं काम पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आणि तो शब्द त्यांनी पूर्णतः पाडलेला आहे आणि यांना शब्द दिलेला तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. ह्या मंदिराचं सुशमीकरण आणि लादीचं काम केलेलं आहे. मी किशोर मोरे आणि श्रुती मोरे यांना विनंती करेन की जे अजून काय समस्या आहे, आपण हार अजून मानली नाही, आपल्या मनगटात ताकद आहे, जिद्द आहे. भारतीय जनता पार्टी पूर्ण सगळी हमेशा देवनारच्या मदतीला आलेली आहे आणि इतरही देवनारची सर्व कामे असन ते आम्ही आमचे भारतीय जनता पार्टी आमचे अध्यक्ष असतील साटमजी आहेत, आमचे देवेंद्रजी आहेत, आशिष शेलारजी आहेत पालकमंत्री, व आमचे वॉर्ड अध्यक्ष सगळे कार्यकर्ते मिळून मीरभाई आहेत, आमचे क्रीडजी आहेत, मनोज कोटक आहेत, ह्यांच्या माध्यमातून आम्ही देवनारची जे बी काय समस्या असन ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय लोकांचा समज आहे की आता हे पडले म्हणजे काय, हे आता इसरून जातील, 5 वर्ष येणार नाही, पण असं नाही आहे. आम्ही हमेशा देवनार संकट आहे आणि देवनार संकटच राहणार आणि जे देवनारची समस्या आहे ती पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ह्या देवनार कॉलनीमध्ये आमचे वार्डाध्यक्ष किशोर मोरे ह्यांनी इलेक्शन झाल्यानंतर तरी साथ देवनारची सोडलेली नाही आहे, ती तशीच पकडून ठेवलेली आहे. आणि त्यांनी जे शब्द दिलेला की मी जितून येऊ या हारू या जितू, पर मी तुमचं मंदिर हे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, आणि तीच साथ किशोर मोरेंनी करून दाखवलेली आहे. ह्या मंदिराचे सुशमीकरण आणि लादीकरणचं काम हे किशोर मोरेने केलेलं आहे, आमच्या वॉर्ड अध्यक्षानं केलेलं आहे. आणि येणाऱ्या देवनारमध्ये काय समस्या असन तेही सोडवण्याचा प्रयत्न करण. इतर मंदिरं असतील, गटर असन, नाले असन, काय ते ड्रेनेशनचं लाईन हां सगळं परत होणार. कारण श्रुतिका किशोर मोरे ह्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होता आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पराभवाला घाबरत नाही. ही आमची परंपरा आहे. आम्ही एवढी वर्षे हरतच आलो, पण आम्ही राष्ट्रहित म्हणजेच राज्याचं हित मी शहराचं म्हणजे वस्तीचं ह्या कामापासून आम्ही पळणारे नाहीत. ह्याच हेतूने श्रुतिका किशोरताई मोरे यांनी इथे आश्वासन दिलं होतं इकडच्या नागरिकांच्या विनंतीनुसार
की आम्हाला हे मंदिर बनवून द्या. तर ते बोलले आता आचारसंहिता आहे, तुम्ही आत्ता मला सांगितलं आता काय बनवता येणार नाही, पण निवडणुकीत मी जिंकू अथवा पराभूत होऊ त्याने फरक पडणार नाही. कारण ह्या देशात हिंदुत्वाचं बाजू घेऊन जाणारा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि मंदिराची जी अवस्था एवढी वर्षी ते कोणत्या पक्षाचे नगरसेवक होते आणि ही मंदिराची अवस्था होत नाही तर मी करून देणार. त्यासाठी माझ्या जिंकण्याचा आणि पराभूत होण्याचा काहीच संबंध नाही आणि ह्याच जिद्दीने पराभूत झाल्यानंतरही मनात कोणताही किलबिश न ठेवता एकच हिंदुत्वाचा एक वास्तू अशा खितपत अवस्थेत का पडली आहे जिथे 60% हिंदू राहत असताना, तर त्यांनी हे बनवून दिलं. आपल्या शब्दाला जागले. कारण इथे खचून जाण्याचा प्रश्नच नाही. हा निवडणुकीचा जिंकण्या आणण्याचा प्रश्न असून आपल्या तत्वांचा आणि आपल्या विचारांवर काम करण्याचा प्रश्न होता. निश्चितच मी देवनार वसाहतीत राहतो. इतके वर्ष मी स्पष्ट बोलीन, युतीमधून आम्ही ज्यांना निवडून देतो ते इथे काम करत होते, आमच्या विनंतीला मान देत होते. आज वेगळ्या लढल्यानंतर आमच्या पक्षाचे उमेदवार पराभूत झाल्यानंतरही त्यांनी इकडच्या मंदिराचं काम केलेलं आहे. त्यांचे मी शतशत देवनार कॉलनीच्या समस्त नागरिकांतर्फे आभार मानतो. का मोऱ्याने खूप काम चांगलं केलेलं आहे. ते हरले तरी पण आमचं पूर्ण काम करून दिलं. तसं नाही दुसऱ्यासारखं हात वरती केलं. आम्ही सांगतात ना की बरोबर केलं, घरासारखं काम केलं. आशीर्वाद आहे आणि अजून हसेल ते सांगत होता पण की असेल ते सर्व काम